75 वर्षांची प्रतीक्षा संपणार. वालसा खालसा येथील पूर्णा नदीवरील पूल 15 दिवसात वाहतुकीसाठी खुला. स्टार सह्याद्री न्यूज. संपादक गोविंद पाटील बदर. भोकरदन तालुक्यातील वालसा खालसा गावासाठी ऐतिहासिक ठरणारे पूर्णा नदीवरील पुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले असून येत्या 15 दिवसात हा पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. तब्बल 75 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गावकऱ्यांचे स्वप्न पूर्ण होत असल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पूर्णा आणि गिरजा या दोन नद्यांच्या दरम्यान वसलेले वालसा खालसा गाव अनेक वर्षांपासून वाहतुकीच्या अडचणींना सामोरे जात होते. गावालगत वाहणाऱ्या पूर्णा नदीमुळे विशेषतः पावसाळ्यात गावाचा संपर्क अनेकदा तुटत असे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण, शेतकऱ्यांची शेतीमाल वाहतूक तसेच रुग्णांच्या दळणवळणावर मोठा परिणाम होत होता. माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या दूरदृष्टीतून, आमदार संतोष पाटील दानवे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांच्या निधीतून सुमारे 11 कोटी रुपये खर्चाच्या या पुलाला मंजुरी मिळाली. सध्या पुलाचे काम शेवटच्या टप्प्यात असून उर्वरित काम युद्धपातळीवर सुरू आहे. पूल सुरू झाल्यानंतर वालसा खालसा व परिसरातील नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे. याशिवाय शेती, शिक्षण, आरोग्य आणि व्यापार क्षेत्रालाही मोठी चालना मिळणार आहे. गावकऱ्यांच्या मते स्वातंत्र्यानंतर प्रथमच गावाला खऱ्या अर्थाने विकासाची नवी वाट मिळत आहे. ग्रामस्थांनी रावसाहेब दानवे, आमदार संतोष दानवे आणि आमदार नारायण कुचे यांचे आभार व्यक्त करत हा पूल गावाच्या विकासातील मैलाचा दगड ठरणार असल्याचे सांगितले. तब्बल 75 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पूर्णा नदीवरील पूल साकार होत असून वालसा खालसा गावाला आता खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले आहे, अशी भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.